नमस्कार मित्रांनो, मी माग या घराचा एक व्हिडिओ टाकला होता. माझी जितके मित्रांची कमेंट आली मला कमीत कमी 1000 मला मेसेज आले प्रायव्हेट मध्ये का म्हणजे किरण भाऊ तुम्ही तुमच्या घराचा 3D आम्हाला पाठवा. पण नेमका प्रॉब्लेम आज झाला तो त्या घरात आपण 3D वगैरे काय बनवला नव्हता. राहुल मिस्त्री सांगते ते डिझाईन त्यांचीच होती आणि ग्राउंड प्लॅनिंग बी त्यांचा येतो. तर त्याला काही इंजिनियर वगैरे आपण लावला नव्हता. तर राहुल भाऊ, तर आपल्या जे मित्र असतील मंडळी असतील त्यांना तुम्ही सांगा की नेमकं डिझाईन करताना तुम्ही कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्यांचा बंगला सुंदर कसा आला पाहिजे. सर्वात प्रथम आहे ना, ज्यावेळेस आम्ही काम घेतलं तर मालकाला म्हणलं तुम्हाला ग्राउंड प्लॅनिंग एलिव्हेशन काढायचं इंजिनियर कोण काढून घ्या. तर काय म्हणे आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुमच्या हिशोबाने करा माहिती. पण त्यानंतर मग मी त्यांना 2-3 वर्ष पहिले ग्राउंड प्लॅनिंग दिली. तुम्हाला याच्यातून जे तुमचं सटेबल असेल त्या हिशोबाने आपण काम करू बसतो. बरोबर आला एलिव्हेशनचा विषय म्हटलं तुम्ही एखाद्या आपलं इंजिनियर कोण घ्या, जास्त का त्यांची फीस नाही राहत, पण तुम्ही एखादा 3D काढून घ्या एलिव्हेशनचा. त्या नाही म्हणजे तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुमच्या हिशोबानेच प्यारा म्हणजे माझ्या हिशोबाने अशी मी डिझाईन टाकली. तर आता बऱ्याचशा मित्रांची आपल्याला कमेंट येत होत्या, पर्सनल मेसेज येत होते का बाबा तुम्ही आम्हाला याचा 3D फोटो पाठवा, आपल्याला काम करायचंय. आज 3D फोटो वगैरे काही नाही काढल्या मालकांनी. त्याच्यामुळे तुम्हाला जर याची डिझाईन आवडली तर याचं स्क्रीनशॉट काढा आणि याच्यातली तुमचे जे मिस्त्री असेल त्यांना सांगा की बाबा या हिशोबाने आपली डिझाईन बसते का, जिथे बसत असेल त्या हिशोबाने बसून घ्या. मग तुम्ही जो डिझाईन आवडला असेल तुम्हाला, खिडकीचे असेल किंवा गुरु असेल, तर तुमच्या बंगल्याला जिथं सूट होईल ना तिथं तुमच्या मिस्त्रीला ठेकेदाराला दाखवून घ्या म्हणा आपल्याला असं करायचं. तर तसं तुम्ही तिथे बसून घेऊ शकता. तसं त्यात अवघड नसतं. तुम्ही प्रत्यक्ष जर तुमच्या ठेकेदाराला असेल, तुमच्या घराचे मिस्त्री असेल, त्यांना म्हटले हो ही डिझाईन आपल्याला आवडली ना आपल्या घराला करायची, तर ते बरोबर तिथं मॅच करून बसू शकतात. तर असं काही नाही का इंजिनियरच लावला पाहिजे आणि आता 3D असं काही केलं नाही राहून ना. तर त्या पद्धतीने आता तुम्ही जसं राहून मिस्त्रीने सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर व्यवस्थित राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारे जेव्हा पद्धतीने घराची व्हिडिओ मी नवीन आणि वेगवेगळ्या माहितीची व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत देत राहतो. पण तुम्ही काय लाईक आणि शेअर नाही करते, तर पहिल्या सुटेल तुम्ही लाईक करीत आला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईक केलं आणि शेअर केलं तर लाईक चांगलं. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जर फॉलो जर केलं ना तर माझे असे नवीन जे व्हिडिओ येणार नाही ते पहिले सुट तुमच्याकडे येऊन जातील. म्हणजे तुमच्या घराच्या कामासाठी तुम्हाला एकदम उपयुक्त पडतील. तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही तुमच्या घरासाठी. त्याच्यामुळे पहिलं फॉलो करून घ्या, मग लाईक करा. धन्यवाद. सर्वात प्रथम जर एखादा तुम्ही नवीन बंगला बांधता इंजिनियर करून तुम्ही 3D काढता, तर ते आपलं जो इंजिनियर असन आर्किटेक्ट असन त्याला बदलायचं ऑप्शन एक बोली करून घ्यायची तुम्ही का बाबा आम्हाला ही डिझाईन आवडली नाही, तुम्ही चेंजिंग करून द्या शकता म्हणून. मग जर समजा तुम्हाला असे चालू एखाद्या युट्यूबवर एखादी डिझाईन आवडली तर तुम्ही त्याच्यात अटॅच करून घ्यायची, जेणेकरून आपला बंगला एकदम भव्य आणि सुटसुटीत आणि सुंदर दिसत. बरोबर. म्हणजे एखादी डिझाईन जर आवडली त्याच्या आडवी केली चालतं. ठीक आहे, धन्यवाद.